मी नेहमी कुठलंही जे प्रॉडक्ट आहे, मेकअप प्रॉडक्ट ते घेताना ते किती पॉप्युलर आहेत ते बघत नाही आहे. ठीक आहे. मी त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स बघते. म्हणजे त्याच्यामध्ये कुठले-कुठले घटक आहेत ते नेहमी बघत असते. नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी शीतल तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांना मेकअप करण्याची खूप हौस असते. पण नेमके मेकअप प्रॉडक्ट घ्यायचे कोणते हेच आपल्याला बऱ्याच वेळेस माहीत नसतं आणि मार्केटमध्ये इतके सारे प्रॉडक्ट अवेलेबल आहेत की नेमकं घ्यायचं कोणतं, कोणत्या स्किनसाठी घ्यायचं, कसं वापरायचं, कोणी वापरायचं हे याचं अजिबात आपल्याला माहीत नसतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहेत काही नेमके आणि स्वस्त प्रॉडक्ट, चांगले प्रॉडक्ट की जे आपली प्रत्येक गृहिणी, प्रत्येक हाऊसवाईफ, प्रत्येक मैत्रीण ही यूज करू शकते आणि तिचं मेकअप किट स्वस्तात मस्त असं दररोजच्या डेली वापरासाठी का असेना ते मेकअप किट ते तयार करू शकतात. ठीक आहे. तर अजिबात जास्त वेळ वाया घालवायचा नाही आहे आणि आता आपण व्हिडिओला सुरू करायचं आहे. तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर मेकअप करताना आपल्याला लागतं ते चांगलं फेस वॉश. तुम्ही कुठल्याही प्रकारचं फेस वॉश जे तुमच्या स्किनला सूट होत असेल ते तुम्ही यूज करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मॉइश्चरायझर. ठीक आहे. तर मी इथे तुम्हाला सजेस्ट करेल हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर. हे खूप छान मॉइश्चरायझर आहे. तुमची स्किन ऑइली असो, ड्राय असो, त्याच्यासाठी हे बेस्ट आहे. जनरली माझी स्किन ड्राय, नॉर्मल टू ड्राय आहे. पण जर तुमची ऑइली जरी स्किन असेल ना, तरीसुद्धा तुम्हाला हे जे मॉइश्चरायझर आहे तर ते तुम्हाला खूप छान प्रकारे सूट नक्की ट्राय करू शकता पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर. त्याच्याकडे असायला हवं टोनर. तर हे प्लमचं टोनर आहे किंवा याच्याऐवजी तुम्ही यूज करू शकता एकदम अफोर्डेबल गुलाबजल. ठीक आहे. दोघंही सारखेच काम करतात, काही जास्त फरक नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही या दोघांपैकी एखादं टोनर तुम्ही यूज करू शकता. ही लॅक्मेची सनस्क्रीन तुमच्याकडे असायलाच हवी, कारण आपण जेव्हा मेकअप करतो त्यावेळेस हलका फुलका का मेकअप असे ना, तो उन्हात गेल्यानंतर काळा पडतो म्हणजे पडतो. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला हे सनस्क्रीन नेहमी यूज केलं पाहिजे, जेणेकरून तुमचा मेकअप ग्रे पडणार नाही. ठीक आहे. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. प्रायमर. तर हे जे प्रायमर आहे ना, हे स्विस ब्युटीचं प्रायमर आहे. एकदम स्वस्त आहे. 200-250 रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर हे जेल बेस प्रायमर आहे आणि या प्रायमरचं काम असं आहे की कुठलेही जे मेकअप प्रॉडक्ट आपण यूज करतो ते आपल्या स्किनमध्ये जाऊ न देणं. ठीक आहे. हे याचं काम असतं. तसंच मेकअप प्रॉडक्ट आणि आपली स्किन यामध्ये दोघांमध्ये एक स्किन बॅरियरचं काम ते करत असतं प्रायमर. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही प्रायमर नक्की यूज करा. तर हे मी तुम्हाला स्विस ब्युटीचं प्रायमर सांगितलेलं आहे. हे एकदम अफोर्डेबल आहे. तर आता इथे मी अफोर्डेबल गोष्टी सगळ्या मेकअप प्रॉडक्टच्या सांगणार आहे. तर त्याच्यापैकी फाउंडेशन आणि कन्सिलर मी तुम्हाला सांगते. तर हे आहे फेसेस कॅनडाचं फाउंडेशन आणि हे आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर. आता या फाउंडेशनबद्दल सांगायचं मला असं आहे की मी नेहमी कुठलंही जे प्रॉडक्ट आहे, मेकअप प्रॉडक्ट ते घेताना ते किती पॉप्युलर आहेत ते बघत नाही आहे. ठीक आहे. मी त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स बघते. म्हणजे त्याच्यामध्ये कुठले-कुठले घटक आहेत ते नेहमी बघत असते. आता मी जेवढे पण ब्रँड्सचे बघितले ना, जेव्हा मला फाउंडेशन घ्यायचं होतं, तर त्यावेळेस मी जेव्हा त्यांचे इन्ग्रेडियंट्स बघितले तर सगळे केमिकल्स होते आणि क्वचितच असे अफोर्डेबल रेंजमध्ये काही ब्रँड्स आहेत की ज्यांच्यामध्ये नॅचरल इन्ग्रेडियंट्स हे यूज केलेले आहेत. जसं की याच्यामध्ये हे फेसेस कॅनडाचं आहे, तर याच्यामध्ये सुद्धा नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्ही बिगिनर असाल आणि तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल किंवा तुमची मॅच्युअर स्किन जरी असेल ना, तरी तुम्ही जास्त केमिकल प्रॉडक्ट यूज करू नका. तुम्ही असे प्रॉडक्ट यूज करा की ज्याच्यामध्ये कमीत कमी केमिकल्स असतील आणि जास्तीत जास्त नॅचरल इन्ग्रेडियंट्सचा वापर केलेला असेल. तर त्याच्यापैकी हे जे फाउंडेशन आहे, फेसेस कॅनडाचं फाउंडेशन असो, लिपस्टिक असो, याच्यामध्ये जर तुम्ही बघाल इन्ग्रेडियंट्स तर त्याच्यामध्ये नॅचरल इन्ग्रेडियंट्स जास्त असतात. जसं तर हे स्विस ब्युटीचं कन्सिलर आहे. तर हे काही जास्त आपण नेहमी यूज करत नाही आहे. फक्त डार्क स्पॉट जे असतात त्यांना कव्हर करण्यासाठी याचा यूज केलेला असतो. तर हे स्विस ब्युटीचं कन्सिलर तुम्ही 200च्या आतमध्ये मिळतं. तर ते तुम्ही ट्राय करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे फेसेस कॅनडाचं काजळ आहे. हे खूप छान काजळ आहे. जर तुम्ही अफोर्डेबल रेंजकडे जात असणार आणि प्लस तुम्हाला नॅचरल इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये पाहिजे असतील तर याच्यामध्ये आल्मंड ऑइलसुद्धा यूज केलेलं आहे. तर हे मला वाटतं खूप छान असं काजळ आहे. तर हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे आयशॅडो पॅलेट. तर हे मार्सचं आयशॅडो पॅलेट आहे.
याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत, तुम्ही बघू शकता. न्यूड पण आहेत आणि थोडे कलरफुल कलर्स पण आहेत तिकडे, ब्लू वगैरे हे. तर हे तुम्हाला एक जरी घेतलं तरी सफिशियंट आहे आय मेकअपसाठी. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये हे स्विस ब्युटीचं पॅलेट आहे, चिक अबो पॅलेट. तर याच्यामध्ये ना कॉन्टोर आहे, ब्लश आहे आणि हायलायटर आहे. तर तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा प्रॉडक्ट घेण्याची काही गरज नसते. तर या या एका पॅलेटमध्ये तिघही वस्तू येऊन जातात. तर हे सुद्धा खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. ठीक आहे. तर हे सुद्धा नक्की तुमच्याकडे असलं पाहिजे. मस्कारा तुम्ही कुठल्याही प्रकारचा घेऊ शकतात. असं काही नाही आहे की हा घ्या किंवा तो घ्या, जसं तुम्हाला अफोर्डेबल असेल. माझ्याकडे एक मेबलिनचा होता आणि हा एक ब्लू हेवनचा आहे. तर हा मी यूज करते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कॉम्पॅक्ट पावडर. हे फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट पावडर आहे. जसं की मी सांगितलं, मी आतापर्यंत जे पण काही प्रॉडक्ट मला घ्यायचे होते मेकअपचे, तर ते मी सर्च केले, त्याचे इन्ग्रेडियंट्स सर्च केले. पण त्याच्यामध्ये मला नॅचरल इन्ग्रेडियंट्स आढळले. ते फक्त ह्याच ब्रँडमध्ये आढळलेले आहेत. तर त्याच्यासाठी मी मोस्टली माझे जे प्रॉडक्ट असतात ते फेसेस कॅनडाचेच असतात. तर हे सुद्धा खूप छान आहे कॉम्पॅक्ट पावडर आणि अफोर्डेबल पण आहे. जास्त काही महाग नाही आहे. बघा, हे संपत आलेलं आहे आता. तर खूप सुंदर आहे हे. तर हे पण तुम्ही नक्की ट्राय करा. 150-200च्या आतच आहे हे. तर हे सुद्धा नक्की तुमच्याकडे असायला हवं, जेणेकरून तुमची मेकअप व्हॅनिटी आहे किंवा मेकअप किट जे आहे ते तुम्ही अफोर्डेबल प्रॉडक्टमध्ये तयार करू शकतात. आता आयब्रो पेन्सिल तुम्ही कुठल्याही ब्रँडची यूज करू शकतात. माझ्याकडे ह्या 1-2 आहेत. तर तुम्ही कुठल्याही यूज करू शकता, तसं काही नाही आहे. पण फक्त ते आपण आयब्रो फिलअप करण्यासाठी यूज करू शकतो. पण मला असं वाटतं की फाउंडेशन, कन्सीलर किंवा काजळ, लिपस्टिक ह्या गोष्टींकडे ह्या कुठल्या ब्रँडच्या आहेत, त्याच्यामध्ये कुठले इन्ग्रेडियंट्स आहेत, हे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण की त्या डायरेक्ट आपल्या स्किनमध्ये जाऊ शकतात किंवा स्किनला हार्मफुल ठरू शकतात. तर त्याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे ही सोल्ट्रीची स्ट्रोब क्रीम. ही पण खूप सुंदर स्ट्रोब क्रीम आहे. तुम्ही बघू शकतात. याच्यामध्ये हायलायटर किंवा ॲज अ मॉइश्चरायझर तुम्ही यूज करू शकतात ग्लो करण्यासाठी. ॲज अ ग्लो म्हणून, म्हणजे ग्लो येण्यासाठी तुम्ही बघू शकता. मला आवडत असेल तर ही सुद्धा क्रीम तुमच्याकडे असायला हवी. आयलायनर वगैरे आहे, हे लॅक्मेचं मी यूज करते. मी जनरली आयलायनर यूज करत नाही. जर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही यूज करू शकता. मार्केटमध्ये खूप सारे आयलायनर अवेलेबल आहेत. पण मला असं वाटतं की जे बिगिनर्स आहेत, हाऊसवाईफ आहेत, तर त्यांना जास्त असं मेसी मेकअप किट नको आहे. एकदम साधं सिंपल, म्हणजे पटकन आवरलं, पटकन केलं की पटकन मेकअप केला की ठेवलं, असे सोयीस्कर प्रॉडक्ट असायला हवे. जे लिक्विड आयलायनर येतं ना, ते थोडं हाताळायला पण थोडंसं मेसी होऊन जातं. आपली मुलं असतात, पुष्कळ घाई-गडबड असते तर त्याच्यामध्ये. तर जनरली जर तुम्ही हे असं पेन आयलायनर जर यूज केलं ना, तर तुम्हाला वापरायला पण हे सोपं पडेल. ठीक आहे. तर तुमच्याकडे जनरली जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं घ्या, हे लॅक्मेचं आहे, हे पण अफोर्डेबलच आहे. तर पण तुम्ही शक्यतो पेन आयलायनर यूज करा. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिकमुळे तुमचा जो मेकअप आहे, तुमचा जो चेहरा आहे, तो खूप जास्त बदलून जातो आणि लिपस्टिक खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण मेकअप करतो त्यावेळेस. तर तुमच्याकडे 2 लिपस्टिक असायला हव्यात. एक डार्क शेडमध्ये किंवा रेड मरून याच्यामध्ये आणि एक न्यूड शेडमध्ये. तर ही स्विस ब्युटीची लिपस्टिक आहे. बघा तुम्ही, एकदम न्यूड लिपस्टिक आहे आणि हिचा शेड आहे बेअर. ही खूप सुंदर ऑल टाईम फेवरेट माझी लिपस्टिक आहे. तर ही तुम्ही घेऊ शकता. नंतर ही आहे मेबलिनची लिपस्टिक, जी की मी आता लावलेली आहे. ही पण खूप सुंदर आहे. 150-200च्या आतच आहे आणि लाँग लास्टिंग आहे. क्रीमी फॉर्म्युला आहे. तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला लाईट किंवा डार्क जर हवं असेल ना, तर तुम्ही या दोघं लिपस्टिक करून मिक्स अँड मॅच तुम्ही करू शकता. आणि एक थर्ड थर्ड जी लिपस्टिक आपल्याला हवी असते ती म्हणजे लिक्विड लिपस्टिक. ही फेसेस कॅनडाची व्हायरल म्हणू शकता. खूप छान, सुंदर. आणि मी लिक्विड लिपस्टिक लावत नाही, पण एकच आतापर्यंत लिक्विड लिपस्टिक मला आवडलेली आहे आणि ती म्हणजे ही फेसेस कॅनडाची लिक्विड लिपस्टिक. ही खूप 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 सुंदर आहे, लाँग लास्टिंग आहे आणि खूप सुंदर आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, जसं की मी तुम्हाला सांगितलं, नॅचरल इन्ग्रेडियंट्ससुद्धा आहेत. ठीक आहे ना. तर ही खूप सुंदर आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते आणि टिकायलासुद्धा. ठीक आहे. तर हिचा शेड आहे कोको क्रश. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर शेड आहे याचा. तर ही सुद्धा लिपस्टिक तुमच्याकडे असायलाच हवी. ही 250च्या आसपास, 250-300च्या आसपास आहे. तर ही सुद्धा तुम्ही नक्की घ्या. ठीक आहे.
लिपस्टिक लावण्याच्या अगोदर लिप लायनर असायला हवं. तर हे आहे स्विस ब्युटीचं लिप लायनर. हे 60-70 रुपयाच्या आत तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला लिप ग्लॉस वगैरे लावायला जर आवडत असेल तर हे स्विस ब्युटीचं लिप ग्लॉस आहे आणि हे खूप सुंदर लिप ग्लॉस आहे. तर मी तुम्हाला आता अप्लाय करून दाखवते. तुम्ही बघू शकता. तर हे सुद्धा लिप ग्लॉस तुमच्याकडे नक्की असायला हवं आणि हे सुद्धा खूप स्वस्त आहे. 150-200च्या आतमध्ये जनरली सगळे प्रॉडक्ट आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता एवढा सगळा मेकअप आपण करणार आणि तो काढायला आपल्याला पाहिजे मेकअप रिमूव्हिंग पॅड्स. तर ते आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत. तर ते ट्युलिप्सचे येतात. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ते दाखवते. ते आता माझ्याकडे संपले आहेत, आता नाही आहेत माझ्याकडे. तुमच्याकडे जर ते नसतील ना, तर तुम्ही काय करू शकता, हे सिम्पलचं मायसिलिनर वॉटर यूज करू शकता. हे पण खूप छान आहे. आणि त्याच्यासोबत हे ट्युलिप्सचे हे कॉटन बॉल्स, म्हणजे हा एक कॉटन बॉल घ्यायचा, त्याला ओलं करायचं आणि त्याच्याने पूर्ण मेकअप जो आहे तो रिमूव्ह करून घ्यायचा. ठीक आहे. मेकअप सेटिंग स्प्रे. तर हा स्विस ब्युटीचा मेकअप सेटिंग स्प्रे आहे. याच्यामध्ये एक ब्लॅकवाला पण येतो, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. ठीक आहे. हे आहे ब्युटी ब्लेंडर, जे तुमच्याकडे असायला हवं. आणि हा आहे पिझ्झा पफ. तर तो सुद्धा जर तुम्ही जाणार तर ब्युटी शॉपमध्ये, तर तो तुम्हाला अगदी छान रेंजमध्ये ₹50 किंवा ₹100 यांच्या आतमध्ये तुम्हाला मिळू शकतो. आणि सगळ्यात शेवटी हा जो ब्रश आहे, मेकअप ब्रश, तुमच्याकडे जास्त मेकअप ब्रश वगैरे तुम्हाला यूज करायचे नसतील किंवा जर तुम्हाला यूज करता येत नसतील, तर तुम्ही हा एक ब्रश यूज करा. हा मला वाटतं मी मिशोवरून घेतलेला होता. हा 180-190 मला मिळालेला होता. आणि हा खूप सुंदर मेकअप ब्रश आहे. एकच मेकअप ब्रश तुमचे सगळे कामं करून घेईल. याच्याने तुम्ही पावडर वगैरे अप्लाय करू शकता, फाउंडेशन अप्लाय करू शकता, याच्याने ब्रश वगैरे, कॉन्टोर वगैरे करू शकता. आणि तसंच हा ओपन होतो इथून दोघं साईडने. आणि याच्याने तुम्ही आय शॅडो वगैरे किंवा तुमचं बाकीचे कामं तुमचे मेकअपचे याच्याने होऊन जातात. तर हा एकच ब्रश तुमचे सगळे कामं करेल. तुम्हाला काही जास्त मेकअप ब्रशेस वगैरे घ्यायची गरज नाही आहे. तर हा एक ब्रशसुद्धा तुमच्याकडे नक्की असायला हवा. ठीक आहे. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, इंस्टाग्रामला सुद्धा मला फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.